वर्दीतली माणुसकी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून NH 848 पेठ गावात तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनादरम्यान संपूर्ण NH 848 हा जाम करण्यात आला। सदर आंदोलनामुळे असंख्य प्रवासी व मालवाहतूक रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागल्या। सदर आंदोलनादरम्यान प्रवासी व मालवाहू वाहनांच्या चालकांची व इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रदीप शिंदे साहेब तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हेमंत हेमाडे, सहाय्यक परिवहन अधिकारी श्री विलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा तपासणी नाका पेठ येथील कार्यरत मोटार वाहन निरीक्षक श्री नितीन उके आणि श्री किशोर पवार यांनी सर्व प्रवासी व मालवाहू वाहनांच्या चालकांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे। अंदाजे 2000 वाहन चालक व इतर प्रवासी यांची भोजन व्यवस्था अविरतपणे सुरू ठेवली। तसेच बऱ्याच महिला प्रवाशांना गावातील वाहनांच्या मदतीने नाशिकला सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था करून दिली। एरवी कठोर भूमिका घेणारे अधिकारी वेळप्रसंगी वाहन चालकांसाठी धावून येऊन माणुसकीतून जेवणाची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे मोटार मालक कामगार वाहतूक संघटनातर्फे आभार मानण्यात येत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।